Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. So did you by heart the first set of verbs? तुम्ही पहली 10 क्रियापद पाठ केली का? क्या आपने पहले 10 क्रियापद याद कर लिए? I have uploaded a test on use of to be verbs and simple present tense. Please solve that. मी to be verbs आणि simple present tense वर चाचणी अपलोड केली आहे. ती नक्की सोडवा. मैंने टू बी वर्ब्स और सिंपल प्रेजेंट टेंस पे टेस्ट अपलोड की है, उसे जरूर कर लीजिए. टुडे वी विल लर्न नेक्स्ट 10 वर्ब्स स्टार्टिंग विथ ए. आज आपण ए ने सुरू होणारी पुढील 10 क्रियापद शिकणार आहोत. आज हम ए से शुरू होने वाले और 10 क्रियापद सीखने वाले हैं. जस्ट रिवाइजिंग द ऑर्डर ऑफ द वर्ब्स. It is as follows. Serial number, infinitive, Marathi meaning, Hindi meaning, simple present tense, third singular, gerund or present participle, simple past and past participle. क्रियापदांच्या क्रमाची परत उजळणी करूया. तो पुढील प्रमाणे आहे. सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक. इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद. मराठी मीनिंग म्हणजे मराठी अर्थ. हिंदी मीनिंग हिंदी अर्थ. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातील रूप जे आय यू वी दे साठी वापरलं जातं. आणि थर्ड सिंग्युलर म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं तृतीय पुरुष एकवचनासाठीचं म्हणजे ही शी इट साठी वापरलं जाणारं रूप. जेरांड और प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू वर्तमान काळातील रूप. सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे पूर्ण काळातील रूप. क्रियापदों के क्रम को एक बार दोहराते हैं. वह इस प्रकार है. सीरियल नंबर क्रमांक. इन्फिनिटिव यानी क्रिया का साधारण रूप. मराठी मीनिंग मराठी में अर्थ. हिंदी मीनिंग हिंदी अर्थ. सिंपल प्रेजेंट टेंस यानी साधारण वर्तमान काल में आई यू वी और दे के लिए प्रयोग में आने वाला रूप. थर्ड सिंगुलर यानी सिंपल प्रेजेंट टेंस साधारण वर्तमान काल में तृतीय पुरुष एक वचन के लिए यानी ही शी इट के लिए प्रयोग में आने वाला रूप. जेरांड और प्रेजेंट पार्टिसिपल यानी अपूर्ण काल में काम आने वाला रूप. सिंपल पास्ट साधारण भूतकाल में और पास्ट पार्टिसिपल यानी पूर्ण काल में उपयोग में आने वाला रूप. सो लेट्स बिगिन. 11. टू एडजस्ट. ADJUST. एडजस्ट यानी नवीन परिस्थितीची सवय होणे, अंगवळणी पडणे. समायोजन करना या अनुकूलित करना. सिंपल प्रेजेंट एडजस्ट ADJUST. थर्ड सिंगुलर एडजस्ट ADJUSTS. जेरांड और प्रेजेंट पार्टिसिपल एडजस्टिंग ADJUSTING. सिंपल पास्ट एडजस्टेड ADJUSTED. पास्ट पार्टिसिपल एडजस्टेड ADJUSTED. 12. टू ॲडमायर. ADMIRE. चांगले मत असणे, कौतुक वाटणे किंवा प्रशंसा करणे. प्रशंसा करना. सिंपल प्रेझेंट ॲडमायर ADMIRE. थर्ड सिंग्युलर ॲडमायर्स ADMIRES. जेरांड और प्रेजेंट पार्टिसिपल admiring ADMIRING. सिंपल पास्ट admired ADMIRED. पास्ट पार्टिसिपल admired ADMIRED. 13. टू ॲडमिट. ADMIT. प्रवेश देणे, एखादी दुःखद किंवा वाईट गोष्ट खरी असल्याचे मान्य करणे किंवा आपले दुष्कृत्य गुन्हा मान्य किंवा कबूल करणे. स्वीकार करना, मान लेना.
प्रवेश की अनुमति देना. सिंपल प्रेजेंट admit admit. थर्ड सिंगुलर admits admits. gerund or present participle admitting admitting. Simple past admitted admitted. Past participle admitted admitted. 14. Advice advice. उपदेश देणे, सल्ला देणे. सलाह देना, परामर्श देना. Simple present advice advice. Third singular advices advices. Gerund or present participle advising advising. Simple past advised advised. Past participle advised advised. 15. Afford AFFORD. एखाद्या गोष्टीसाठी पुरेसे पैसे, वेळ, जागा असणे. कोणताही धोका न पत्करता एखादी गोष्ट करता येणे. वहन कर पाना, कर सकना या जुटा पाना. अफोर्ड AFFORD. सिंपल प्रेजेंट अफोर्ड. थर्ड सिंगुलर अफोर्ड्स AFFORDS. gerund or present participle affording AFFORDING. Simple past afforded AFFORDED. Past participle afforded AFFORDED. 16. To agree AGREE. agree. सहमती देणे, एखाद्याशी सहमत असणे, मान्य होणे. सहमत होना, राजी होना. सिंपल प्रेजेंट अग्री AGREE. थर्ड सिंगुलर अग्रीज AGREES. gerund or present participle agreeing AGREEING. Simple past agreed AGREED. Past participle agreed AGREED. 17. To alight ALIGHT. बस वगैरे वाहनातून खाली उतरणे किंवा खाली येणे. प्रदीप्त करना, उतरना, नीचे आना. सिंपल प्रेजेंट alight ALIGHT. थर्ड सिंगुलर alights ALIGHTS. gerund or present participle alighting ALIGHTING. Simple past alit ALIT or alighted ALIGHTED. Past participle alit ALIT or alighted ALIGHTED. 18. To allow ALLOW. एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास परवानगी देणे किंवा एखादी गोष्ट होऊ देणे. अनुमती देना या स्वीकार करना. सिंपल प्रेजेंट अलाउ ALLOW. थर्ड सिंगुलर अलाउज ALLOWS. gerund or present participle allowing ALLOWING. Simple past allowed ALLOWED. Past participle allowed ALLOWED. 19. To animate ANIMATE. चित्रांचे सचेतीकरण करणे किंवा चैतन्यमय करणे. जीवित करना या उत्तेजित करना. सिंपल प्रेजेंट animate ANIMATE. थर्ड सिंगुलर animates ANIMATES. gerund or present participle animating ANIMATING. Simple past animated ANIMATED. Past participle animated ANIMATED. 20. To announce ANNOUNCE.
एखादी गोष्ट खंबीरपणे किंवा अधिकृतपणे जाहीर करणे किंवा घोषणा करणे. घोषणा करना या घोषित करना या सूचना देना. Simple present announce, ANNOUNCE. Third singular announces, ANNOUNCES. Gerund or present participle announcing, ANNOUNCING. Simple past announced, ANNOUNCED. Past participle announced, ANNOUNCED. So by heart these also. Please form groups with your friends or relatives and challenge each other with them. तुमच्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर गट बनवून एक दुसऱ्याबरोबर शब्दांची स्पर्धा करा. अपने मित्रों या परिवार वालों के साथ मिलके खेल के तौर पर एक दूसरे को शब्द पूछिए. Have fun. Thanks for listening. Bye for now.